नमस्कार. जॉबवरून मी 6 वाजता माझी सुट्टी होते आणि घरी येईपर्यंत 6:30 होतात. 6:30च्या नंतर आल्याच्या नंतर मी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला मी लागलेली आहे. ते मी सगळ्यात आधी परातीमध्ये मीठ घेतलेलं आहे. त्यापूर्वी मी परात धुवून घेतलेली आहे. परात तर आधी धुतलेलीच होती, घासून वगैरे घेतलेली, पण तरीसुद्धा मी रेग्युलरली परात जी आहे ती नॉर्मल पाण्याने आपली वॉश करत असते. आता पीठ चाळून घेत आहे. पीठ चाळून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी टाकून मी हे पीठ जे आहे ते भिजवून ठेवणार आहे. पीठ भिजवून ठेवलेलं आहे आणि आता मी तयारी करणार आहे कोथिंबीर वडी बनवण्याची. तर आजची जी कोथिंबीर वडी बनवणार आहे ती बनवणार आहे बाजरीच्या पिठाची. तर आपण कोथिंबीर वडी बाजरीच्या पिठाचीही बनवू शकतो, तसेच आपण डाळीच्या पिठाचीही बनवतो, पण आज बाजरीच्या पिठाची बनवणार आहे. तर मी त्यासाठी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे. ती आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कट करून घेणार आहे. कोथिंबीर धुवून झालेली आहे, ती आता कट करते मी. छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर. आता सध्या मार्केटमध्ये छान अशी हिरवीगार कोथिंबीर अवेलेबल आहे, त्यामुळे कोथिंबीर वडीचा आस्वाद जर घ्यायचा तर आता सध्या तुम्ही मनसोक्त कोथिंबीर वडी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर आता आपण पीठ भिजवणार आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी. तर त्यासाठी इथे साहित्य वापरायचे आहे आपल्याला. मिरच्या घेतल्यात मी जवळपास 9-10 मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने जसं तुम्हाला तिखट कमी जास्त बनवायचं त्यानुसार घ्यायचे आहे. काही लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि मीठ मी त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता कोथिंबीर जी चिरलेली आहे तर त्यावरती बाजरीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. चाळून घेते बघा. बाजरीचं पीठ मी अंदाजे घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद ॲड केलेली आहे मी. मीठ टाकून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्या हिशोबाने मीठ आता ॲड करायचं आहे. आणि आपण जे मिरची आणि लसणाचं मिश्रण जे बनवलेलं आहे ते इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून याचा आपण गोळा बनवून घेणार आहे. तर हे बघा, यानुसार आपण कोथिंबीर वडीसाठीचं जे पीठ आहे ते भिजवून ठेवलेलं आहे. तर आता मी जवळपास 10 मिनटं पीठ तसंच ठेवलेलं आणि आता त्याच्या अशा वड्या बनवून घेते आहे. हातावरती किंवा परातीमध्ये किंवा पोळपाटवरती तुम्ही या प्रकारे वड्या ज्या आहेत गोल गोल बनवून घ्यायच्या आहेत. तर सर्व पिठाचा जो उंडा आहे तर त्याच्या मी अशा वड्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण ज्या वड्या आहे त्या शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि त्यावरती आपण ठेवणार आहोत, चाळणीमध्ये आपण ठेवणार आहोत त्या वड्या. आत्ता ज्या आपण बनवून घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने तुम्हाला चाळणीमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि जे पातेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून आणि त्यावरती ही चाळणी ठेवायची आहे आणि त्यावरती वाफ जाणार नाही या पद्धतीने झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि आता आपण भाजी बनवणार आहोत. तर मी कांद्याची पात बनवत आहे. कांद्याची पात निसून घेतलेली आहे आणि छान अशी चिरून घेतलेली आहे. जास्त बारीकही चिरलेली नाही आहे. तर आपण ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. जिरे टाकले मी फोडणीला.
जिऱ्याची फोडणी देणार आहोत आपण कांद्याच्या पातीला. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत बारीक चिरलेली मिरची. आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. मिरची छान परतून घ्यायची आहे, कच्ची नाही राहू द्यायची. तर आपली मिरची जी आहे ती छानपैकी फ्राय झाल्याच्या नंतर आपण कांद्याची पात जी धुवून घेतलेली आहे स्वच्छ, ते त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. बघा व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यानुसार कांद्याची पात आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आणि कांद्याची पात जी आहे ती छान परतून घ्यायची आहे. हे बघा, कांद्याची पात जेवढी परतून घेणार तेवढी भाजीला छान चव येणार. कांद्याची पात आपली छान परतून झालेली आहे. मी इथे मीठ ॲड करून घेते आहे. मीठ ॲड केल्याच्या नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याची पात थोडीशी शिजत आली, जवळपास अर्ध्याच्या वरती जर शिजत आली आहे, तर त्यानंतर आपण येथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून एक छान वाफ देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपली कांद्याची पात छान शिजणार. आणि आता लागणार आहे मी चपात्या करण्यासाठी. तर हे बघा, छान अशा चपात्या लाटून घेते आहे. तर आज नवीन ज्या मुली आहेत, म्हणजे ज्यांचे आत्ताच नुकतेच लग्न झालेले आहेत, नवगृहिणी ज्या आहेत, त्यांच्यासाठी मी काही टिप्स सांगू इच्छिते. त्यांना वाटतं की आपल्याला स्वयंपाक येत नाही. काहींना तर येतो स्वयंपाक, बऱ्यापैकी त्या शिकलेल्या असतात. पण काहींचं शिक्षण, जॉब यामुळे स्वयंपाकासाठी ज्या वेळ नाही देऊ शकत, ज्यांना वाटतं की आपल्याला स्वयंपाक येत नाही, तर त्यांनी स्वतःच्या अनुभवाने शिकायचं आहे. अनुभव हा फार मोठा गुरु असतो. तर बघायचं आहे, आज आपण पीठ असं भिजवलं त्यामुळे पोळ्या अशा झाल्या, कशा पद्धतीनं पीठ भिजवले की पोळ्या छान होतात, किती वेळ ते भिजवत ठेवलं की त्या छान फुगतात. ह्या पद्धतीनं आपण जे काम करतो आहे त्याचं निरीक्षण आपण स्वतःच करायचं आणि त्यानुसार आपण त्यामध्ये बदल घडवत जायचा. आणि यानेच तुम्ही स्वयंपाकामध्ये जे आहेत ते निपुण होणार आणि छान छान स्वयंपाक तुम्हीही बनवणार आणि घरच्यांनाही खाऊ घालणार छान बनवून. तर हे बघा, मी आता पोळ्या बनवत आहे. पूर्णपणे आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत मी. आणि आता आपण ज्या वड्या बनवलेल्या आहे कोथिंबीर वडी, तर ती फ्राय करून घ्यायची आहे. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे मी. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर वड्या ज्या आहेत त्या आपण फ्राय करणार आहोत. तर असा लॉंग व्हिडिओ मी हा पहिल्यांदाच बनवलेला आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मलाही सांगा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हे बघा, तेल ॲड करून घेत आहे कढईमध्ये. तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता. आणि वड्या ज्या आहे मी त्यामध्ये सोडत आहे. यापूर्वी मी तळून घेतलेल्या काही वड्या. तेल गरम झालेलं असल्यानंतर वड्या सोडताना त्या काळजीपूर्वक सोडायच्या. हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. वड्या शिजून घेतलेल्या आहेत, तरीसुद्धा मला जवळपास 6 ते 7 मिनटं लागली वड्या छान तळून घेण्यासाठी. कारण की मी वड्या कमी नाही टाकलेल्या तेलामध्ये, ते जास्त क्वांटिटीमध्ये टाकलेल्या आहेत, त्यामुळे थोडा वेळ पण लागलेला आहे.
फायनली आपल्या वड्या तळून झाल्यात. हे बघा, बाजरीच्या पिठाच्या आहे की डाळीच्या पिठाच्या आहे असं म्हणजे बघितल्याच्यानंतर आपल्याला फरकही त्यामध्ये काही वाटणार नाही आहे. तर आजची डिश रेडी आहे. आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.